निवडणुका झाल्यानंतर हे आरक्षण झालेलं आहे. आणि तुम्ही म्हणताय काही खुशी काही गम, असं नाही. कोल्हापूर इचलकरंजीमध्ये सिर्फ खुशी आहे, कारण ज्याची वाट पाहत होतो तो निर्णय झालेला आहे. OBC आरक्षण कोल्हापूर आणि इचलकरंजीला पडलेलं आहे. आमच्याकडं परिपूर्ण, महायुतीकडं, भारतीय जनता पार्टीकडं परिपूर्ण उमेदवार OBCचे आमच्याकडं आहेत. आणि त्यामुळे एक चैतन्य आमच्या सगळ्या पक्षामध्ये, आमच्या महायुतीमध्ये निर्माण झालेलं आहे. तारीख लवकरच घोषित होईल. त्या तारखेला महायुतीचा महापौर आणि महायुतीचा भगवा कोल्हापूर महापालिकेवर आणि इचलकरंजी महापालिकेवर फडकलेला आपल्याला दिसेल. प्रथमदर्शनी काही नावं आहेत OBCची, काही पुढे आलेली आहेत, ती सगळे संभाव्य महापौर नावं मी घेणं उचित समजत नाही. परंतु आमच्याकडं भाजपकडं म्हटलं तर 6 OBCचे चेहरे आमच्याकडे आहेत. आता ही निवडणूक 10 वर्षांनं होत असल्यामुळं बहुतांश नवीन चेहरे यावेळी निवडणुकीमध्ये, आमचे जे आता 35-36 आम्ही लढवले होते, त्यामध्ये आता 25 आमचे जे लोक निवडून आलेले आहेत, त्यातले 80% लोक हे नवीन आहेत उमेदवार. आणि नवखे उमेदवार यावेळी महापौर होतील असं अपेक्षित आहे. नवखे म्हणजे पहिल्यांदा निवडून आलेले. महापौर होत असताना महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप या दोघांपैकी कोणाचा महापौर पहिला असेल किंवा दुसरा असेल, किंवा अडीच वर्षाचा फॉर्म्युला यामध्ये बेबनाव आमच्यामध्ये कुठलाही नाही आहे. आज आरक्षण घोषित झालेलं आहे. महायुती म्हणून आम्ही ज्या पद्धतीनं निवडणूक लढवली आणि आता महापौरपद करत असतानासुद्धा आमचे नेते सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रवादीचे नेते हसनजी मुश्रीफ साहेब, शिवसेनेचे पालकमंत्री आबिटकर साहेब, राजेश क्षीरसागर साहेब, अमल महाडिक, तिकडे हळवणकर साहेब आहेत, राहुल आवाडे आहेत, प्रकाश आवाडे, या सगळ्यांची बैठक आता होईल. 1-2 दिवसामध्ये आता सगळ्यांची वेळ घेऊन बैठक होईल आणि यामध्ये नावं निश्चित केली जातील. शिवसेनेला महापौरपद जाणार नाही जाणार याबद्दल आज बोलणं उचित नाही आहे, कारण अथॉरिटी हे प्रदेशवरून ठरवली जाईल. आम्ही फक्त बैठक घेऊन आमचा जो बैठकीचा सार असेल तो आम्ही प्रदेश पातळीवर आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त होर्डिंग्स लागलेले आहेत शिवसेनेचे, राजेश क्षीरसागर यांनी लावलेले, त्याच्यातून म्हणजे की बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेचाच महापौर होणार. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी भाजपचा सुद्धा महापौर चालेल ना. आणि काय त्यांची मागणी गैर नाही आहे. मी आपल्याला सांगितलं, आमचीही त्यामध्ये कुठलीही अडकाटी नाही आहे किंवा किंतु परंतु नाही आहे. बैठकीत या सगळ्या गोष्टींवर निर्णय होईल. सर, राज्यामध्ये थोडंसं पाहिलं तर मुंबईमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या 20 आपल्याला बघायला मिळतं. यामध्ये मनसेनं शिंदे गटाला सुद्धा पाठिंबा दिला. आपण प्रचाराचा धुळा बघितला, एकमेकांविरोधामध्ये गरळ होती. अशा परिस्थितीत आता नगरसेवकच पाठिंबा देण्यासाठी नॉट रिचेबल होत आहे, संपर्क साधताय. कसं बघताय तुम्ही? पण आता खरं म्हणजे मी या मताचं आहे की एकदा आपण निवडणुकीला सामोरं जात असताना ज्या पक्षांसमवेत आपण युती करत आहोत आणि ज्या भूमिका आपण लोकांच्या समोर मांडत आहोत, निवडणूक झाल्यानंतर त्या पाळायच्या असतात, या मताचा मी आहे. परंतु काही पक्ष अल्पमतामध्ये गेले किंवा कमी संख्या आली तर मग त्यांना विकास काम करण्याच्या दृष्टिकोनातून अडचणी निर्माण होतात. शेवटी माणूस निवडून गेलेला असतो तो प्रभागाच्या काही कल्पना घेऊन किंवा विकासाच्या काही संकल्पना असतात आणि 5 वर्षामध्ये त्यातलं कसलंच काय होणार नाही हे जर दिसत असेल तर असे काही छोटे पक्ष असतील किंवा छोटे गट असतील, हे कुठल्या तरी मोठ्या पक्षामध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करतात. तसंच झालेलं असं कल्याण डोंबिवलीमध्ये झालं असावं असं मला वाटतं. आता फारशी तिथली परिस्थिती माहीत नाही, परंतु लोक काय निर्णय घेतात ते विकासासाठी घेतात. यावर फार बोलणं उचित नाही आहे, परंतु माहिती देतात, त्यामुळे त्यांचं स्वागत होत असेल मला वाटतं. ज्या ठिकाणी भाजप हा सर्वात मोठा पक्ष राहिला आहे किंवा महायुतीमध्ये मोठा भाऊ राहिलेला आहे, त्या ठिकाणी भाजप ठामपणे सांगते की आमचाच महापौर होणार आहे. कोल्हापुरात मात्र तसं होताना दिसत नाही. शिवसेनेसोबत जुळवून घेताना आपण मी सांगितलं, की शिवसेना काँग्रेससोबत जाईल असेल. मी सांगितलं आमच्यामध्ये कोणताही बेबनाव नाही आहे. कालच आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं काही झालं तरी काँग्रेसबरोबर जाणार नाही आणि आम्हालाही खात्री आहे आमची भूमिका तीच आहे. मी सांगितल्याप्रमाणे महायुती म्हणून निवडणूक लढवली असताना वैयक्तिक कुठल्या एका पक्षानं आमचा महापौर होणं घोषित करणंही उचित नाही हे मी मानतो. अजूनसुद्धा तुम्ही बघितलं असेल तर मुंबईमध्ये भाजपची मेजॉरिटी आहे, पुण्यामध्ये मेजॉरिटी आहे, तरीसुद्धा कुठेही भाजपचा महापौर होणार असं आमच्या वरिष्ठ नेत्यांनी घोषित केलेलं नाही. त्यामुळे आम्ही ती घोषित करणं योग्य नाही आहे. समन्वयानं शिवसेना राष्ट्रवादी यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर जो निर्णय होईल तोच लोकांच्या समोर सांगितला जाईल.
हसन मुश्रीफांनी आमची मोठी गळचेपी केलेली आहे आणि पक्षवाढी बरोबर म्हणजे पक्ष बाद करण्यापासून व्यक्तिशा मतभेद टाळेपर्यंत हसन मुश्रीफ राजकारण करत आहेत. त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहे असं स्वाती करून म्हणत आहे आणि त्यात भाजपमध्ये प्रवेशही करत आहे. काय सांगतो? कालच हा निर्णय मला समजलेला आहे. खरं पाहता तो जो मतदारसंघ आहे तो हसन मुश्रीफ साहेबांचा तो मतदारसंघ आहे, गडिंग्लज मतदारसंघ, ज्यामध्ये स्वातीताई कोरी आहेत. जनता दल म्हणून एक मोठा पक्ष अनेक वर्ष मान्य श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्या परिसरामध्ये त्या तालुक्यामध्ये कार्यरत होता. मोठा गट त्यांचा होता. अनेक संस्था, गडिंग्लज नगरपालिकेवर अनेक वर्ष त्यांची सत्ता होती आणि त्यामुळं त्यांनी हे बोलणं ते त्यांच्या दृष्टिकोनातून असेल सोयीस्कर, पण ते भाजपमध्ये येतात. आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. मोठा गट आहे. त्यामध्ये आज आता या एक जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या की पुढं कुठल्याही निवडणुका 4-5 वर्ष नाही आहेत. भविष्यामध्ये त्या भाजपमध्ये आल्यानंतर महायुतीमध्ये ज्या काही निर्णय होतील ते त्यांना बांधील असतील. त्यामुळं आज ते आमच्याकडे येतात. आम्ही त्यांचं स्वागत करू. भविष्यामध्ये त्यांच्या गटाला उभारी येण्याच्या दृष्टिकोनातून, ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी सर्वतोपरी त्यांना मदत करेल अशी भूमिका आणि ग्वाही आमचे नेते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना दिलेली आहे. चंद्रकांतदादा पाटलांनी तुम्ही त्यांना सन्मान दिलेला आहे, योग्य सन्मान दिला आहे, म्हणून आम्ही भाजपमध्ये येतो अशी आता प्रतिक्रिया दिली. मी सांगितलं की त्यांची आणि चंद्रकांतदादा पाटील यांची चर्चा झालेली आहे. तारीखही 25 ठरलेली आहे आणि सगळ्या चर्चा झाल्यानंतरच त्यांचा प्रवेश आपण करत आहोत आणि योग्य सन्मान केला जाईल. भविष्यात त्यांच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, त्यांच्या गटाच्या लोकांना भाजपमध्ये घेऊन योग्य ती जबाबदारीसुद्धा दिली जाईल. साहेब, अमरावतीच्या अचलपूरमध्ये नगरपालिकेसाठी भाजप आणि एमआयएमची युती झाली. त्या निवडणुकीपूर्वी एमआयएमला भाजपने विरोध केला होता. मात्र आता सत्तेसाठी कुठेतरी एकरूप व्हावं लागते असं वाटतं. मला कल्पना नाही, तुमच्याकडूनच मी ऐकलेलं आहे. मी जरा माहिती घेऊन मग आपल्यावर बोलेन.